हो नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहे ना आम्ही ट्रॅक्टरच्या मागे धूळ खात चाललेलो. चाललोच म्हणलं आता काय करायचं, अरे यांना म्हणलं धूळ खाल्ली म्हणून काय झालं, काय होत नाही. त्याला म्हणलो आपण ओरिजिनल माणूस आहे. आता रानात वावर आणले की नाही, तुम्हाला माहिती आहे 2 दिवसापूर्वी ही मका काढलेली. आता आम्ही काढले म्हणले का आम्हाला सगळं घेऊन करायला लागतंय, सगळं कामाचं आम्हाला करायला लागतंय. तेवढ्यात आर्यन टावेल गुंडळत होता डोक्याला, त्याला काय गुंडळायचं येत नव्हतं. अरे म्हणलो आपण पुण्याला राहायला आहे, आपल्याला असलं काही कामधंदा जमत नाही. त्यामुळे तो लाजला आणि टायलीच्या पलीकडनं चालायला लागला. म्हणलं तुला काय झालं? सोन्याने नवीन फोन घेतलाय, लय स्वस्तात आहे पण क्वालिटी कॅमेरा आहे, हां ओके का, ब्रँड आहे ब्रँड. सोन्या असलं विशेष खोल टाकतो, कुठं पण लांबचा कॅप्चर होणारच आपल्या कॅमेरात, विशेष खोल आहे. आता तेवढ्यात तुम्हाला सांगतोय की आता ह्यांचं नियोजन काहीतरी चाललेलं बरं का. म्हटलो काहीतरी माझ्या बोकांडी येणार आहे बरं का. तर ते म्हणलं काय काय असं ना, आपण आपलं गप बसायचं आपलं. आता म्हणलो घरची काय मला घोड्यावर चढवत नाही ती, आपण आपलं टायलीव चढायचं. हां विशेष आहे, घोड्यावर चढल्यासारखं आपलं टायलीव काना उड्या मारतच वर चढलो. आता तुम्ही म्हणलो सगळ्यांनी नुसत्या पेंड्या टाका, मी हेल रचणार आहे, बाकी काय सुल करणार नाही. हां त्यांना म्हणलो पहिल्यांदा फळका काढा, लय जड आहे त्यामुळे मी वर पळून आलोय, असा विषय केला आहे. तेवढ्यात आर्यन तिकडून माझ्या बघत होता. म्हणलं तू आपलं लांब थांब, तुझ्या काय कामाचं नाही. ह्यांनी आपलं फळका काढून घेतला. आत्ता म्हणलं एवढं कान पेंड्या टाकायचं ना, माझा घामच काढायचा, असंच करायचं. अरे घाम काढायचं म्हणून काय झालं, मला उभा पण राहून देत नव्हती, नुसती कान टाकत होती. माझा घामच काढून टाकलेला पूर्ण. म्हणलं मेचं खाऊन अंगात काय ताकद राहिली नाही बरं का दाद्या, मला घाम काढून घालय एक असं विषय आहे. तेवढा तुम्हाला सांगतो की दादा हे कानाकन पेंड्या जात होता. म्हटलो थांबर तुझा पण घाम काढतो, पहिल्यांदा मला फक्त उतरून तुझं नाट्यावर पाय देतो, असंच करतो बघ आता. हां आता पेंड्या चुळवून घेतल्या बरं का व्यवस्थित. तेवढ्या तुम्हाला सांगतो की पिंटूंना गावल्याला मला गायचाप खाताना विशेष खोल झालेला. म्हणलो मित्रांनो ही नानीपर्यंत रील पाठवा बरं का, नानीला कळलंच पाहिजे पिंटूंना तंबाखू खात्यात येते, संध्याकाळी ह्यांना जेवणच नाही दिलं पाहिजे, असंच केलं पाहिजे नानाने. म्हणलो जाऊ दे आता, नानी लाडाची आहे, जाऊ दे कसं काय असं ना, नानीचा विषय लय खोल आहे आणि जाऊ तिकडं आपलं कसं काय असं ना. म्हणलं आज काय नानी जेवणच देणार नाही नानाला, असाच विषय करून टाकणार आहे. मित्रांनो लवकरात लवकर नानीपर्यंत रेल पाठवा बरं का. आयला आमचा दाद्या बरं का ट्रॅक्टरमध्ये बसलेला. म्हणलो तू ड्रायव्हर नाही र, स्क्रू ड्रायव्हर आहे, तुला ट्रॅक्टर चालवा येत नाही, नुसता बळावा येतो, जाळण धूर सगळंच करायला येतो. आयला त्याला काय ट्रॅक्टर चालू होतच नव्हता. म्हणलं मी उतरो खाली. आयला मी म्हणलो उतरावं, तेवढ्या ट्रॅक्टर बिहालाच की मला आणि पळायच लागलेला नुसता पळवून. म्हणलो हेल रचलेला सगळा खाली पडेल, एक तर सोन्यानं हाय तेवढा तो हेल रचलाय. आता लय उशीर झाला, मला काटाळा आलेला बरं का लय. आता ह्यांना तर कसं सांगावं म्हणून हळूहळू पेंडे आपले घेत होतो आणि म्हणलं तुम्ही पण तुमची कामं करा कशी का असं ना. पण मला लय आता काटाळा आलाय बरं का. आता माझं डोकं खाजवायला लागले, आता मला भूक लागली, मला काय सुचत नाही बरं का. बरं आता तुम्ही पण तुमची